शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिवीण धर्म वाहुगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले काय होतंय वयाचं सेंटिंग बरोबर काय हरिपाठी गेले ते निवांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळीचे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जिले हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा जटाम सुवल कपटाम संसक्त मूल छटाम अच्छिन्नामर संकटाम मकपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांग टूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोत्तजनटाम देवीं भजेटव्यटाम वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विव्रते दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्य मातन्वते लेंछान मूर्छयते दशाकृति कृते श्री कृष्णाय तुभ्यं नमः मावळवे तो विश्वाभासो नवल उदयला चंडांशो अद्वयाब्जनी विकासो बंधुवाता सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरी रायाचे भक्त संत निवृत्तीनाथ महाराजांचे अनुज लहान भावाला अनुज म्हणतात संत निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य ज्ञानोबा माऊली कल्पतरूची सावली भक्ती करणाऱ्याला फावली वारकरी संप्रदायाला पावली कल्पतरूची सावली ज्ञानोबा माऊली चिंतावी पावलो पावले माऊलींचे 5 ग्रंथ आहेत पहिला ग्रंथ ग्रंथराज ज्ञानेश्वरी ओवीबद्ध दुसरा ग्रंथ अमृताचा अनुभव तुमच्या जेवढी ताकद असेल जग फिरण्याची तेवढे फिरून या अमृतानुभवासारखा ग्रंथ तुम्हाला जगात कुठे दिसतो का नंतर फोन करा अमृताचा अनुभव काय काय सामान्य माणसाला काय सांगावं आता हे 910 ओव्या ओवीबद्ध ग्रंथ आणि चांगदेव 65 64 14 विद्यान 64 कला 64 कलांच्या पलीकडे आहे 65वी कला ते चांगदेवाला दाखवले हे 3 ग्रंथ ओवीबद्ध आहेत आणि 2 ग्रंथ अभंग स्वरूपात आहेत अभंगांची गाथा अभंग स्वरूपात आणि हरिपाठ अभंग स्वरूपात 5 ग्रंथ झाले आकाराने लहान आणि अर्थाने महान तो हरिपाठ आणि तुम्हाला कदाचित विचारलंच कुणी अरे कुलगुरू का विचारेना विद्यापीठाचा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू का विचारित ना तुम्हाला हरिपाठ म्हणजे काय सरळ सरळ उत्तर द्यायचं वेळ नाही लावायचा हरीच्या नामाचं पठण हरीच्या नामाची आवृत्ती हरीच्या नामाचा उच्चार हरीच्या नामाचा पुनरुच्चार बस जेवढं सांगता आलं तेवढं सांगायचं ऐका कोणी ब्राह्मण असो कान्यकुब्ज ब्राह्मण माननीय आदरणीय अटलजी हे कान्यकुब्ज ब्राह्मण बंगाली ब्राह्मण ओडिसा ब्राह्मण देशस्थ ब्राह्मण कोकणस्थ ब्राह्मण कराडी ब्राह्मण
शरयू पारीण ब्राह्मण, गंगा पारीण ब्राह्मण, सर्वात पोट जास्ती ब्राह्मणाने संध्या करावी आणि वारकऱ्याने हरिपाठ करावा. आता ब्राह्मणा करता विधान मांडतो शास्त्राचं. अहरह हा स्नात्वा संध्या मुपासित, दररोज स्नान करून संध्या करावी हे विधान ब्राह्मणा करता आहे आणि वारकऱ्या करता नित्य प्रेम भावे. हरी कृपा होय. कोणाचा हरिपाठ आहे हा? अजून एक गाय देऊ का तुम्हाला? गाय देऊ माझ्याकडून. हरिपाठ कीर्ती मुखे जरी हरिपाठातला अभंग घेतलेला आहे. हा अभंग 21वा आहे का 22वा आहे? 19वा? निश्चित सांगा. हा अभंग 20वा आहे. कशा करता केलं मी हे? काही म्हातारी माणसं खालून उत्तर देतात चुकलं बाबा. सुंदर ते ध्यान अभंग ते पहिला आलाय का तुमच्या ध्यानात? मग तसं जर धरलं तर पहिला टप्पा 9 अभंग, दुसरा टप्पा 9 अभंग, 9 नाम संकीर्तन 19 आणि आताचा अभंग मोह. हरिपाठ करणाऱ्याच्या जीवाला 20वा आहे. अभंगाचा क्रम 20वा आणि म्हणणाऱ्याला 20वा. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आपल्या कोकण भूमीमध्ये आणि उद्योग नगरीमध्ये कोण बोलताय काही कळत नाही. बाप राम 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 राम. घरी तसं इथे तसं. या ठिकाणी एक औचित्य साधलेलं आहे. श्रीमद भागवत महापुराणाची कथाही चालू आहे. महामंडलेश्वर डॉक्टर विजय महाराज बाडसरा यांच्या मुखातून आपल्याला श्रीमद भागवत कथा श्रवण ऐकायला मिळते आहे. करावया जना केले भागवत, गोवडे गोवी भक्त माता पिता, गीता भागवत करीती. बास परत ऐका. आणि या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायणाचं नेतृत्व करणारे हरिभक्तीपर्यंत तुकाराम महाराज शेडके आहेत. हरिभक्तीपर्यंत बबनराव महाराज कोलते आहेत. त्याचप्रमाणे आणखी काही मंडळींचा आपल्याला आशीर्वाद आहे. 31वं वर्ष आहे आणि पुढे 5 वर्षांनी 36 वर्ष झाले. त्रितपपूर्ती 12 वर्षात एक तप अशी त्रितपपूर्ती आपली सप्ताची होईल. काकड्याचं नियोजन आहे, हरिपाठाचं नियोजन आहे. तुकाराम शेडके, पंढरीनाथ केसरकर, देवचंद मोरे आदी करून मंडळी आहेत. मृदंगाचार्य आहे श्री विश्वनाथ जाधव, सुनील मिस्त्री. त्याचप्रमाणे कृष्णा मास्तर. अशी बरीच मंडळींची बरीच नावं आहे. महिला मंडळ व्यवस्थापक आहे, इथं चिंतक आहे. कीर्तनकार बाबा लोकांना, टाळकरी मंडळींना सुग्रास भोजन देणारे अन्नदाते आहेत. सप्ताहाला आधारभूत वर्गणी देणारे दातृत्ववान मंडळी आहे. आपल्या मंडळाचे विश्वस्त म्हणजे ट्रस्टी. त्याचप्रमाणे दोन्ही मृदंगाचार्य, विणेकरी, बालदार, चोपदार सहित बाहेरगावून आलेले पाहुणं रावळ मंडळी सर्वांना वंदन. कार्यक्रमाला सुरुवात. जगात जर पाहिलं तर भारत विशेष आहे. भारतात जर पाहिलं तर महाराष्ट्र विशेष आहे. महाराष्ट्रात जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय विशेष आहे. आणि वारकरी संप्रदायात जर पाहिलं तर 4 गोष्टी विशेष आहेत. संत, ग्रंथ, पंत आणि भगवंत. आणि जर तुम्हाला विशेष म्हणायचं नसेल, स्पेशल म्हणा. मी कोणीही भाषेचा द्वेष करत नाही.
जेवढ्या भाषा असल्या तेवढ्याचा मी कुठलाही विचार करतो. सांगू पुढे आता. जगात भारतात महाराष्ट्र, महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायाच्या 4 गोष्टी: संत, ग्रंथ, पंत, भगवंत. म्हणजे दुसरीकडे कुठेच नाही का? अरे कुठेच नाही. इतिहासाचे एम.ए. झालेले त्यांचा आदर करायचा आपल्याला. भूगोलाचे एम.ए. झालेले, भूगोलाचे BA, अरे इतिहासाचे BA झाले. सगळ्यांना आपण विचारू, वारकरी संप्रदायासारखी उपासना कोणत्या राज्यात आहे? 29 राज्य धरा, क पासून क पर्यंत आणि क पासून क पर्यंत. कळाला ना का? मोगम चाललंय सगळं. क म्हणजे कन्याकुमारी, क म्हणजे काश्मीर, क म्हणजे कोलकाता आणि क म्हणजे कच्छ. भारताचे 4ही टोक कमी सुरू होतात. 29 राज्यात 4 धर्माचे लोक राहतात, मुख्य धर्म. बरोबर. 14 भाषिक मुख्य भाषा 14 आहेत. 656 जिल्हे, 5,60,000 गावं. मोजू नका, भरोसा ठेवा. पुण्यामध्ये 55 गावं समाविष्ट झाले कॉर्पोरेशन मध्ये. 1,26 कोटी लोकात 252 संतांची यादी आहे. एकाने फोनवर विचारलं मला पुण्यावरून, 252 संतांची यादी दिली, आकडा कुठून घेतला? आता मी गडबडीत शेजारचा हरणं वाचतो, मागचा मोबाईल वाचतो, पुढची गाडी ओरडते, काय बोलावं. निवांत मीच फोन केला. म्हणजे तुम्ही भारत फिरून आले का? म्हटलं भारत फिरायची काहीच गरज नाही. असा एक ग्रंथ तयार झालेला आहे, 252 वैष्णवाकी वार्ता. हिंदी मिश्र मारवाडी भाषेत तो ग्रंथ आहे. भारत फिरायची काय गरज आहे? मी पुनश्च तुम्हाला एक सांगतो, जाता जाताना पूर्ण भारतामध्ये 29 राज्यामध्ये 252 संत आणि त्यात एकट्या महाराष्ट्रामध्ये 52 संत आहेत. ज्ञानवराय, तुकोबराय, गोरोबराय, चोखोबराय, सेना महाराज, सावता महाराज, इंद्राबाई, बहिणाबाई, सखुबाई, जनाबाई, नारा, माधा, गोंदा, विठा, लाडाई, गोडाई, येसाई, साखराई, सजन, कसाई, कबीर, लतीफ, सेना नावी, बैरा पिसा, शेख मोहम्मद कमाल, बामदास महाराज, एकनाथ महाराज, सूर्यपंत महाराज, जनजनार्दन, रामाजनार्दन, सत्यान बाबा, गजान बाबा, गोमाजी बाबा, अडकोजी महाराज, तुकडोजी महाराज, मुंगसाजी महाराज, जोग महाराज, बंकट स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज, इगतपुरीकर, मारुती महाराज, आळंदीकर, दांडेकर मामा, गुरुवर नरसिंह बाबा, गुरुवर मोठे बाबा, सावडाराम बाबा, डोंबिवलीचे. बोला किती झाले? तुम्ही जरी 52 सांगून टाकले, 52 सांगलेच नाही. एक सांगून देऊ तुम्हाला, काही लोक खालून म्हणतात बाबाने शायनिंग लावली. आता शायनिंग लावण्याचं माझं वय आहे का? कपडे तरी आहे की इस्त्री केलेले, प्रेस केलेले. मी शायनिंगला कवडी इतकी महत्व देत नाही. मी पुनश्च तुम्हाला एक सांगतो, कीर्तनामध्ये संतांची नामावली नाही सांगायची, मग जिल्हा परिषद सांगू का? 28 जिल्हा परिषद आहेत, मुंबई सोडून दिली. बघ काय करतात ते बाकीचं. तुका म्हणे पापेन जाती, या शंका घेणाऱ्याचं स्वागत करायचं का प्रश्न चुकीचा टाकायचा? काही विचारतात लोक फोनवर. इथून पुढे ऐका, आपण आता वंग प्रांतात जाणार आहोत. कोणता प्रांत आहे? कोणता? एवढा वेळ लागायला नाही पाहिजे. द्राविड उत्कल आला ना शब्द राष्ट्रगीत मध्ये, आता काही अडचण नाही ना. પછી काही વાંધો નથી. द्राविड उत्कल, वंग म्हणजे बंगाल. खरं नाव त्याचं वंग प्रांत आहे. अंग, वंग, कलिंग हे तिन्ही जवळजवळ होते पूर्वी पांडवांच्या वेळेला. बंगालमध्ये रामापुरा गावाला गेलो, कालिका देवीची पूजा केली, कालिका देवीला प्रसाद वाटला, कालिका देवीला शाल दिली, शाल देऊन दक्षिणा दिली, पुजाऱ्यांना दक्षिणा दिली आणि घरी आली. पण मोक्ष प्राप्तीची काय साधन आहे त्या वंग प्रांतात ते सांगा. उगीच कोणाला हिणवायचं नाही, कोणाची उगीच विनाकारण स्तुती करायची नाही, कोणाची निंदाही करायची नाही. बोलू परत, काय काय आहे सांगा, साधना काय आहे? तिथे हरे राम हरे कृष्ण जर संप्रदाय सोडून दिला, काही नाही महाराज. समजलं तुम्हाला? एवढ्यातच समजलं. चला आपण निघून जाऊ आता काश्मीर मध्ये. ज्या माय मावल्या शिवलीलामृताचं पारायण करतात त्यांना विचारा, काश्मीर शब्द त्याच्यात आलेला आहे. काश्मीर देशीचा नृप म्हणजे काश्मीरचा उल्लेख शिवलीलामृतात आहे. राजकर्त्यांनाही माहित नसेल. तिथे अनंतनाग नावाचं गाव आहे.
काल्पनिक नाही, पाहून या, जाऊन या, घरी बसून पेपर तपासू नका. त्या ठिकाणी कालिका देवीच्या ऐवजी वैष्णोदेवी आहे. त्या भागामध्ये अक्रोड तयार होतात, केशर तयार होतो. आपण शिरा म्हणतो, ते हलवा म्हणतात. केशर आणि अक्रोडचा शिरा बनवलेला आहे. प्रसाद दिला, वाटला, दक्षिणा दिली, घरी आले. मोक्ष प्राप्तीची साधना सांगा. मग महाराष्ट्रात ऐसे संत किलोमीटर, 3200 किलोमीटर, आणि या संपूर्ण भारताचं मध्यस्थान, मध्यबिंदू सेंट्रल पॉइंट नागपूरला आहे. पाहून आलो म्हणून सांगतो, तिथे खंबा रोवलेला आहे. भारताचा सेंट्रल पॉइंटची जागा. सगळा भारत फिरून असं कुठेच नाही. आणि टाळकऱ्यांनी पुरावा देऊन टाकला. कीर्तनकार जे बोलले ते तलाठी अप्पाने केलेली सिस्पेन्सिलची कच्ची नोंद, आणि टाळकऱ्यांनी जो पुरावा दिला तो मंडल अधिकारी सर्कल भाऊसाहेबांनी केलेली नोंद, यांची सर्टिफाईड नोंद झाली. घ्या 7-12 काढा कर्ज. आता आलं सगळ्यांच्या ध्यानात. पूर्ण भारतभर आपण आता फिरून येऊ. काही लोक सरळ सरळ बोलतात, आम्हाला काय दिलं. माझ्याच गावाजवळचा आदिवासी ऑफिसर तो म्हणजे तुम्ही काय करतात म्हटलं कीर्तन करतो. आणखी काय करतात म्हटलं प्रवचन करतो. आणखी काय करतात भागवत रामायण सांगतो. आणखी काय करतात शेती करतो. आणखी काय करतात म्हटलं जेवण करतो. तू तुझ्या ऑफिसचा ऑफिसर आहे का माझा ऑफिसर आहे तू? एवढी प्रश्नाची सरबत्ती गेली. म्हटलं काय विचारायचं तेवढं विचारा गाडी येण्याच्या अगोदर. म्हणजे तुमच्या संतांनी आमच्या आदिवासींना काय दिलं, काय उत्तर द्यायला पाहिजे. मी एसटी स्टँडवरची गोष्ट आहे. मी त्याला पटकन सांगून दिलं, लगेच उत्तर दिलं. तुमचा पगार काय म्हणे? बाबा माझा पगार 2,90,000 रुपये. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हटलं इन्कम टॅक्स तुम्ही संतांकडे जमा करता ना? म्हणे नाही नाही, तिकडे जमा होतो सरकारकडे. इन्कम टॅक्स सरकारकडे जमा करता आणि सुविधा कोणाकडे मागता? कुठे बोलतोय? अरे संतांनी तुम्हाला काय द्यावं? तुमचा नवा पैसा नाही घेतला त्यांनी, टॅक्स रूपात नाही घेतला. राज्य सरकार केंद्र सरकार टॅक्सच्या नावाकरता काही करू शकतं. किती लागू हा रामचंद्राच्या राजवट पासून टॅक्स चालत आलेला आहे. कोणाचं चुकीचं नाही, ते बरोबर आहे. पण आता मी त्याला बोललो, म्हटलं संत कोणाचा टॅक्सही घेत नाही, सुविधा देत नाही. याचं कारण नाशिवंत दान देत नाही आणि अविनाशी वस्तू लोक घेत नाही. काय माहित असेल त्याला? हे ऑफिसाचा कारभार त्याला माहित असेल. काय वाक्य बोललो मी? नाशिवंत वस्तू संत देत नाही आणि अविनाशी परमात्मा घ्यायला लोक जात, म्हणून व्यवहार घडत नाही. मी पुनश्च तुम्हाला सांगतो, कुठलेही 2 रुपये किलोचे गहू 3 रुपये किलोचे तांदूळ कोणीच देत नाही. मी स्पष्ट सांगतो तुम्हाला, दररोज 100 वस्तू आहेत आपल्याला लागतात. ज्वारी, बाजरी, उडीद, तूर, मूग, मठ, हरभरा, वाटाणा, पावटा, घेवडा, गिलक, कारलं, दोडकं, तेल, तेल, घासलेट, वल्डर, बल्ब, पिन, मीठ, तिनुपाल, हळद, जिरे, मसाला, तेल, तूप. झोपेतून उठल्यावर दंत मंजन, झोपताना अमृतांजन. किती झाल्या वस्तू? या वस्तूंचा टॅक्स, मराठीत म्हणायचा कर, सरकारच्या ट्रेझरीत म्हणजे तिजोरीत जमा होतो. आणि पंजाबचा गहू आणि आंध्राचा तांदूळ आणून आपल्याला देतात. मग त्यांनी घरून दिलं का भरलेल्या टॅक्स मध्ये? आता बोला, काय बोलायचं? तुम्हाला चान्स दिला बोलायला? अहो त्यांनी घरून दिलं का भरलेल्या टॅक्स मध्ये?
मग नाव कोणाचं झालं? पाणी उल्हास नदीचं आलं, आणखी आवाज वाढवला बरं का. नळातून आलं, मग पाणी नळाचं का उल्हास नदीचं? नळाचं. कोण जर बोललो नळाचं, सुटून गेला शब्द. पाणी नदीचं का नळाचं? आणि नाव कोणाचं झालं? तसं सामान्य लोकांनी टॅक्स भरला. काड्याची पेटी 65 पैशात तयार होते. सगळा टॅक्स जर धरला तर ती 1 रुपयाची होती. 65 अधिक 35. मी पहिल्यापासून शोधत राहतो. तुम्ही काय माना का नका माना, कोणीच काही देत नाही. मग संत काय देतात? संत उदार भरले. मला 4 वर्षाचा आळंदीला शिकण्याचा खर्च 395 रुपये आला आणि त्याच्या ऐवजी मी बक्षीस जास्त घेऊन घरी आलो. संस्थेने 1 नया पैसा माझ्याकडून घेतलेला नाही. काय मी बाकीचं कोणाची स्तुती करत नाही, निंदाही करत नाही, पण वस्तुस्थिती चांगल्याशिवाय राहत नाही. सरकारचं दिलेलं पुरत नाही, मायबापाचं दिलेलं उरत नाही, संतांचं दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, सत्य कधी डरत नाही, वासना कधी मरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही, जहर कोणाला जिरत नाही, आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय काय पुन्हा सांगतो तुम्हाला, शांत मनाने ऐका, आपल्या सर्वांच्या ध्यानात राहा. आणि असे 52 संतांनी जे तुम्हाला सांगितले, वारकरी संप्रदाय जातीवाद कधीच मानत नाही. यारे 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 सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्याची देहविक्रय करणारी महिला श्यामा नायकीन, तिची मुलगी कान्होपात्र संतांच्या यादीत आहे. धन्य कान्होपात्राची झाली भाग्याची. बायकाचे टाळकरी बोलताय सांगा. हे आता सांगतील हे संता अमुक नमुक. पूर्वीपासूनच वेश्येची मुलगी वारकरी संप्रदाय आहे. तिचं मंदिर झालं, वृक्षच तिचं मंदिर आहे. पुढचं बोलतो, खोदू नावाचा एक माणूस नपुसक होता बरं का, आणि तोही संतांच्या यादीमध्ये खोदून पिंजारी सुद्धा. परत सांगतो, कबीर, लतीफ, मुसलमान, सेना नागरिक, सगळी मंडळी घेतलेली आहे
ज्ञानोबा माऊली वयाने लहान आणि बोधाने महान. आम्हाला काय दिलं असं जर कोणी म्हणेल तर हरिपाठ दिलेला आहे. परत सांगू तुम्हाला, ज्याला ज्ञान पाहिजे असेल त्याने आळंदीला राहा, ज्याला भक्ती पाहिजे असेल त्याने पंढरीला जा, ज्याला वैराग्य पाहिजे त्याने देहूला जा, ज्याला शांती पाहिजे त्याने पैठणाला जावं बरं का. ज्याला वैराग्य पाहिजे त्याने देहूला जावं, ज्याला गुरुनिष्ठा पाहिजे त्याने पिंपळनेरला राहावं, ज्याला मुक्त व्हायचं त्याने मुक्ताबाईकडे जावं, ज्याला निवृत्त व्हायचं त्याने त्र्यंबककडे जावं, आणि ज्याला संसार दुःख पाहिजे त्याने ऐरोलीमध्येच राहावं. जमलं ना आता? चला मी आता तुम्हाला अभंगाची प्रस्तावना मांडतो. टप्प्याटप्प्याने आपल्याला विषय पूर्ण करायचा आहे. मी तुमच्या पुढे उभा आहे 6 फुटाचा माणूस आणि तुम्ही बसलेले माझ्या समोर सगळी मंडळी. 1800 आजार होण्याची शक्यता आहे. होणारच नाही असं नाही, होईलच असं नाही. शब्द ध्यानात ठेवायचे, काही अडथळा लावायचा नाही. मग होण्याची शक्यता वर्तवली म्हणून आता पुण्याचा ब्राह्मण त्यांनी आयुर्वेदावर पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक महाराष्ट्र राज्य सरकारने स्वीकारलं आणि BA MS या अभ्यासक्रमाला निवडलं. स्वास्थ्य वृत्त 80 प्रकारचा वात, 40 प्रकारचं पित्त आणि 20 प्रकारचा कफ, 12 प्रकारचा ज्वर. आणि पुन्हा सांगतो तुम्हाला, काही काही ठिकाणी काही वात प्रचलित नाही. नळवात, जडवात, स्नायुगत वात, अस्थिगत वात, ऊर्ध्वगत वात, अधोगत वात, धनुर्वात, आमवात. मला सुद्धा एक वात आहे, बडबड्या वात. आणखी वात सांगू का तुम्हाला? कुजलेलं शेण, कुजलेली घोड्याची किंवा गाढवाची लीक, याला मिळालेला ओलावा, त्याच्यात एखादा व्हायरस जन्माला येतो. व्हायरसला मराठीमध्ये विषाणू असा शब्द आहे. आणि जखमेशी संबंध जर आला तो आपल्या शरीरात प्रवेश मिळवतो, त्याची पिलावड वाढवतो. आमचा व्हायरस म्हणजे विषाणू आपलं शरीर धनुष्यासारखं करतं. आणि धनुष्याला संस्कृतामध्ये म्हणतात धनु. असं शरीर आपोआप होतं, तुम्ही काही करू नका, शरीर आपोआप असं होतं. कोणता वाद झाला हा? त्याला इंग्रजी बोलणारे टिटॅनस म्हणतात. आता कोणते कोणते वाद सांगतो मला. आम वाद कसा आहे? न पचलेलं अन्न, त्याच्यातून निर्माण झालेला रस सांध्यांमध्ये जाऊन वेदना निर्माण करतो, आम वाद. संधी वाद, पुष्कळ वाद आहे. काही काही माणसाला पचत नाही पण खाण्याची इच्छा जास्त राहते. जठराग्नी मंद आणि खाण्याचा छंद. गुरुवर्य अजय गुरु जोग महाराजांना पिनस नावाचा नाकाचा आजार होता. एक टीका नावाचा आजार तुमच्या ऐकण्यातही नसेल. खडू खातो, माती खातो, शेणाचा तुकडा खातो, वाढलेल्या शेणाचा भिंतीचा पोपडा खातो, कागद खातो. हा टीका नावाचा एक आजार आहे. 1000 लाखात, 2 लाखात, 4 लाखात एखादा असतो. असा असंख्य आजार सांगून ठेवलेले. वैद्या वदन्ति कफवात पित्तम. कफवात पित्ताच्या शाखा झाल्या. परत ऐका, वात पित्त श्लेष्मजन्य व्याधय कोटिशस्तनू. तनु म्हणजे शरीर, तनु म्हणजे शरीरामध्ये. वात पित्त श्लेष्मजन्य व्याधय कोटिशस्तनू दुर्गंधित्व कुरूपत्व दाह भंगा गरस्त. आनंद सर्वांच्या ध्यानामध्ये आमचे काही कीर्तनकारांच्या गाड्या चालू राहतात, ड्रायव्हर गाडी चालत राहतो, काजू बदाम खात राहतो, काही वाईट नाही. 64% कॅलरीज बदामापासून शरीराला मिळतात. कॅलरीजला मराठी शब्द आहे उष्मांक. शेंगदाण्यापासून 54. एक कीर्तनकार आज माझा जवळ बोलला, माझं ऑपरेशन झालं शेंगदाण्यामुळे झालं. दिवसातून 3 वेळा शेंगदाणे खाल्ले. इतकं आई शेंगदाण्यामध्ये. पण पुन्हा सांगतो, गाईच्या तुपापासून नाही शक्यतो नसतो. असंख्य आधार आहे. बरं 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 बरं. वातपित्त श्लेष्मजन्य या शाखा सगळ्या आजाराच्या धरल्या तर पुनश्च जन्मल्याबरोबर काही मुलाला काय राहतं. मग अशा आजाराने जो गुरु फटला गेलेला आहे तो पंढरीची वारी करील का? प्रश्न काय मांडला? एवढे आजार सांगितले मी तुम्हाला.
तो पंढरीची वारी पायी करेल का? असे असे बोट होऊन जातात त्या वाताने. असे बोट झालेले गिगी घेता आधी घेता दागी नव्हता काय ना बोलाय ना मला आता असे बोट झाल्यावर शक्य आहे का? नांदा तुकाराम असा चालणारा माणूस कधी पोचेल पंढरीला? चला पटकन उदाहरण. हे मी असा हात केला, हे सश्याचं जाड अटकवलं आणि या जाड्यामध्ये ससा अडकला. सश्याचे पाय अडकले याच्यात. मग सश्याने पाय काढला जाड्यातून. कुठे ठेवील तो? पटकन बोला. हा सश्याचा पाय कुठे ठेवील? मग तो मोकळा होतोय का? मग तसा ससा घ्या का हरण घ्या, माणूस आजाराच्या जाळ्यात अडकला की त्याला परमार्थाला प्रतिबंध होतो. मग आजार येण्याच्या अगोदर पहिल्या पायरीवर आजार असताना शास्त्राचा शास्त्रार्थ काढून घ्या. ऐका, हे आता मला गप्पा नाही सांगायचे आहे. काय शब्द वापरला मी? शास्त्राचा आणि सारभूत नामचिंतन करावं. एक नारायण अभंगातलं टोक घेतलं आणि काय सांगितलं? एक नारायण हे सार जीवनाचं त्याचा जप कर. मग आता आम्ही सार कसं काढायचं हो बाबा? तुम्हाला बोलणं सोपे बाबा लोकायला. सार काढायचं का टाळकरी माझ्यावर ध्यान ठेवा चांगली. मी सार काढून दाखवतो तुम्हाला लगेच. सार काढायचं आहे ना, लवकर प्रमाण द्या. नवनीत निर्वाणी दिशे जैशी मथन पात्रात मथन करणारी महिला मथन करून मथित मिळवते. हे अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे. काढते म्हणजे कोणता अलंकार घेतला? पुन्हा पुन्हा तो शब्द येणं. झाली सुरुवात, काढायचं आहे. पण तुम्ही जे म्हणताय शास्त्राचा शास्त्रार्थ काढून घ्या, सार काढून घ्या, सार काढून घ्या, याला वेदाचं, श्रुतीचं, पुराणाचं वचन पुरावा आहे का? पहिल्याच्या
प्रतिपाद्य विषयाला सुरुवात झाली. कीर्तनकार बोने अभंगाला स्पर्श केला, अभंग टच झाला. ज्ञानोबा माऊलींच्या हरिपाठात पावणा शब्द 2 वेळा आहे, वैकुंठ शब्द 6 वेळा आहे, रामकृष्णाधिक नाम 25 वेळा आहे, हरी शब्द 57 वेळा आहे आणि 27 अभंगांचे 112 चरण आहे आणि 8 मिनिटात हरिपाठ होतो. चहा नाही, काफी नाही, दूध नाही, हॅलो मंत्रिमंडळाचा विस्तार नाही, रेडिओ नाही, सकाळची न्यूज नाही आणि योगासनं नाही, काहीच नाही. बाण लक्षापर्यंत भेदून जातो तसं आपलं हरिपाठ माऊलींचा 8 मिनिटात होतो. 2 वेळा हरी पावणा शब्द ज्ञान बर का देतो. शांती दया पावणा आणि यमाचा पावणा किती झाले? 2. मला बोलायचं येईल, मोजायचं येईल. ऐका पुढचं. वैकुंठ शब्द 6 वेळा. ज्ञानदेवा पाठ, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी तया नराला झाले. ज्ञानदेवा सांगा झाला हरिपाठ, राहिलेलं तुम्ही टाका. 6 वेळा वैकुंठ शब्द आहे, 25 वेळा रामकृष्णाधिक नाम आहे. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, रामकृष्णाच्या भावा हा असं 25 वेळा आहे आणि हरी शब्द 57 वेळा आहे. 112 चरण 27 अभंग संपले नाही. घ्या पैठणचा हरिपाठ नाथबाबांचा 25 अभंग समसमान 125 चरण 7 मिनिटात होता. गुरु परंपरेचे अभंग नाही म्हणून त्याच्यामध्ये हरी शब्द 95 वेळा आलेला आहे. सगळ्यात जास्त दोन्ही हरिपाठात एक अभंग आहे, हरी बोला देता, हरी बोला देता. एकट्या अभंगामध्ये 15 वेळा हरी शब्द आहे. दोन्ही हरिपाठाचे 52 अभंग 237 चरण. नाथबाबांच्या हरिपाठाचे 7 ना 8 25 8 7 15 मिनिटात हरिपाठ होऊन जगाचं तत्वज्ञान. द इंडियन फिलॉसॉफी, हे भारतीय तत्वज्ञान. चला असो काय रो हरिपाठात करू सुरुवात. उत्कट, चोखट आणि फुक्कट. काय 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 तुम्ही विसरून जातात म्हणून आमची दुकानं सांगतात. उत्कट, चोखट, फुक्कट आणि देवाच्या निकट सांगणाऱ्याचं नाव पोपट. आता यमक मध्ये झालं मी तरी काय करणार. जर तुम्ही गुलाबजाम आणले 1 किलो भर तर पाक फुकट मिळतो. विकत मिळतो. गुलाबजाम घेतले ना त्याचा पाक फुकट मिळतो. जर तुम्ही कुरूप विकत घेतलं तर किल्ली फुकट मिळते. 4 व्हीलर घेतली तर तिचा जॅक फुकट मिळतो का विकत मिळतो? फुकट मिळतो ना. तुम्ही एवढा बस्ता बांधला 27,000चा बस्ता बांधलेला कापड फुकट मिळतो. आणि जर तुम्ही नाम चिंतन केलं तर मोक्ष फुकट मिळतो. मग काय करायचं? कळ सारा वाचिंत
एक नवा पैशाचं नाणं होतं तांब्याचं, त्याचं वजन 1 ग्रॅम होतं. त्याच्यावर वाक्य होतं सत्यमेव जयते, सत्य भगवंताचं रूप. महात्मा बापू बॅरिस्टरची परीक्षा पास झालेले. उजव्या हाताने चरख्याचं चाक फिरवायचं आणि डाव्या हाताने सूत काढायचं आणि ते कपडे विणायचे, याला स्वावलंबन म्हणतात. बॅरिस्टरची परीक्षा पास झालेले महात्मा बापू मोहनचंद करमचंद गांधी, त्यांचे वडील माळकरी, पोरबंदर गुजरात राज्यात समुद्र किनारपट्टीला गाव आलं. हे 3 वेळा मी त्यांचं जन्मस्थान पाहून आलो. बॅरिस्टरची परीक्षा पास झालेली विभूती जर रघुपती राघव राजाला म्हणलं, मग 4 वेळा 12वी नापास झालेले मी काय म्हणा. 12वी सुटत नाही, नोकरी भेटत नाही, लग्न जुळत नाही, कीर्तन पटत नाही, असे दुरून पाहून घेतात. जोक्स आहे का? तिकडचे तिकडे जातात. मी पुन्हा सांगतो, आपल्या नामचिंतनाला केंद्र सरकार, राज्य सरकार, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, आपला परिवार जबाबदार नाही. आपला परमार्थ आपण करावा. जगातला भ्रष्टाचार मोजायला बसले तर डोक्यावर जेवढे केस आहे एवढे जन्म घेऊन जगाचा भ्रष्टाचार मोजता जाणार नाही. कुठे कुठे भ्रष्टाचार नाही. कीर्तनकाराला दिलेल्या दक्षिणेतून पैसे काढतात. मला असं वाटलं कपाशीच्या गाठोड्यावर डोकं फोडून घ्या. आता पहिले कीर्तनकारांचा राज्य सरकार प्रत्येक कीर्तनकाराला, म्हाताऱ्या कीर्तनकाराला काय म्हणतात त्याला, कलेचं मानधन आहे. तर ते मंजूर करण्याकरता, शिफारस करण्याकरता कीर्तनकार नेमले. कीर्तनकार कीर्तनकारापासून लाच घेतला. काय मानवी काय गांजा पिऊन कीर्तन करतो? काही ज्याच्या कर्माचं फळ तो भोगणार. त्या श्रीकृष्ण भगवंताची जी मुलं होते 16,108 राण्याचे 10 मुलं, एकालाही माफ केलं नाही. साधू संतांची ब्राह्मणाची टिंगल केली त्यांनी. त्याच्यातला प्रमुख मोरक्या जो होता तो जांबवतीचा साम्ब नावाचा, साम्बम जांबवती सुतम, त्यांचा प्रत्येकाचा वध झाला. भगवंताची माया आहे, सोडत नाही भाऊ. तिथे तुमचं ऑफिशियल वजन चालणार नाही. मी VIP आहे हे चालणार नाही. मी क्लास 1 ऑफिसर, IPS अधिकारी, इंडियन पोलीस सर्व्हिस अधिकारी, IAS, हे काही चालत नाही. आणि जर पाहायचं असेल तर मी गाथेतलं चरण म्हणून देतो तुम्हाला. मग तिथे न चले काही ऐकायचा बोलता. तिथे तुमचं VIP जीवन चालणार नाही. तुमच्या कार्यक्षेत्रापुरतं, ऑफिसापुरतं पुढे कोणीच विचारत नाही. सांगा आता, हरिपाठाचा विषय संपला, आपल्याला झालं तेवढं सार काढावं. कसं काय सार काढायचं सांगितलं ना. सार सर्व साधनाचे सार. शब्दाने एक नारायण, सर्व साधनाचे सार. ऐका, वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत पंढरीश परमात्मा, प्राणनाथ, प्राणप्रिय, प्राणेश्वर, प्राणप्रभू, त्याच्या समोर ज्ञानोबा माऊली उभे राहिले. आणि काय म्हणतात, तुम्ही चरण म्हणायचं आहे, मी नुसतं म्हणणार आहे. कारण पोट्याला गाता नाही येत, बोलता येत. पांडुरंगा, तुझं नाव सार आहे. विठोबा, तुझं नाव सार आहे.
अभंगात सार आहे आणि दिलेल्या पुराव्यात काय आहे? सार शब्द उलटा करा. रस्सा पाहायचा का घसा? घसा नाही पाहत, रस्साच पाहत. ऐका, जवळजवळ भारतातल्या 81 नद्या भागवतात आलेल्या आहेत. भागवतामध्ये भूगोल आलेला आहे. तर तो लोक म्हणतो तो आमच्या हायस्कूलचा विषय आहे. हायस्कूलने काही खरेदी करून ठेवला नाही भूगोल. भागवतामध्ये भूगोलाचा विषय आहे. भारतातल्या नद्या, भारतातले देश, भारतातले प्रांत असं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या नद्यांचा सार समुद्र आहे. समुद्रात स्नान केलं की सगळ्या नद्यांचं स्नान घडतं. पलक में झलक बता दो. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, सोनभद्र, शरयू, तापी, पूर्णा, जिरी, बुरी, अंजनी, कृष्णा, कोयना, नर्मदा, सीना, चित्रा, नीरा, भिवरा, चंद्रभागा, वेत्रवती, हडकाय, खडकाय, सूर नदी, कांग नदी, गोगली नदी, विश्वामित्री आणि कोकणात विश्वामित्री, झेलम, चिनाव, रावी, सतलज, बियास, गंगा, नळगंगा, अमरावती, अर्णावती, बोराई माता, नेत्रावती, दारणा माता, सिंदफणा बीडची, कन्हा नागपूरची, असंख्य नद्या. त्या समुद्रात स्नान केलं की या सगळ्या नद्यांचं स्नान घडतं. का तीर्थी जी त्रिभुवनी ते घडती समुद्रावर. अवगाहन म्हणजे स्नान. नद्यांचा सार समुद्र आहे. दुधाचं सार तुपात आहे. गंध्याचं सार नटात आहे. ऊसाचं सार गुळा साखरेत आहे. बोला पुढे. साधनाचं सार नाम चिंतनात आहे. झाडाचं सार फळात आहे. विणीचं सार फुलात आहे. फुलाचं सार मकरंदात आहे. जीवनाचं सार ईश्वर प्राप्तीत आहे. पंचमहाभूत पृथ्वी, पाणी, अग्नी, आकाश, वायू या सर्वांचं सार मधात आहे. त्याला आयुर्वेदातला शब्द घेऊन घ्या माझ्याकडून. माझी जात साधरी जीव असल्यामुळे मी शोधत राहतो. मधुमाक्षिक काय झालं? खानदेशमध्ये त्याला सद म्हणतात, मराठीमध्ये मध म्हणतात आणि आयुर्वेदामध्ये मधुमाक्षिक. एवढी सुंठाची पूड घेतली, मधामध्ये जर चाकण घेतली तर आपल्याला भलताच लाभ होतो. सुंठ हे बनत आल्यापासून आणि आल्याला इंग्रजीमध्ये जिंजर म्हणतात, काही जिंजर म्हणतात. हीच भानगड आहे. बोलताना जिल्हा, लिहिताना झेड असा आपल्याला. म्हणून मी दोन्ही शब्द बोलून गेलो. फक्त सगळं सार सांगितलं मी तुम्हाला. आणि ईश्वर प्राप्तीच्या सर्व साधनाचं सार नाम आहे. परत ऐका, परत सांगतो. साधनाचे सार मंत्र विजय. एकच सार माझ्याकडून सुटलाय, मात्र क्षमा करा. कोणतं? भाजीचं कालवणचं जे वरचं वरचं राहतं ते काय काय म्हणतात त्याला? नाही हो, वरचं 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 तरी मी म्हणतो. आणि तरी शब्द उलटा करला तर काय म्हणला? तरी खाण्याची मी स्वतः तिखटला बाजूला ठेवलेला आहे. भाऊ ऐका, मी थोडस नाही, मुंगीच्या पायीतच आयुर्वेदाचा अभ्यास केला, जास्त नाही. परत ऐका, शांततेने एक ऐका. आहार सात्विक आणि विचार तात्विक. काय शब्द वापरला आहे? हा, आहारात सत्व, विचारात तत्व आणि त्या जगण्यात महत्व. तीन वाक्य झाले. खवा, मावा, रवा, पोहा. काय 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 काय? गोवा कोण बोललं? गोवा नाही. खवा, मावा, रवा, पोहा. पचेल तेवढा खावा, पण कावा, दावा, हेवा यापासून दूर राहा. हे सगळं डोक्यामध्ये ठेवा आणि राहिलेली देणगी मगच घरी जावा. काढून घ्या आता सार. आमच्या मायमावळ्याने टीका कोणावरच करत नाही. 10 किलो गव्हाचं दळण दळून आणलं माणसानं, हेच ठेवलं म्हटलं. चाळण घेतली त्या माऊलीने, ते चाळणने चाळलं, एवढा कोंडा निघाला, तो फेकून दिला. तो गाईलाही खाता येत नाही, इतर प्राण्यांना खाता येत नाही.
तर त्या गव्हाच्या कोंड्यामध्ये बी विटामिन असतं. तुम्ही जे कीर्तनकार आहे तर तुम्हाला बी विटामिन काय नाही. आता मला काय माहित की तुम्हाला काय माहित. माझ्याजवळ चिकित्सा प्रभाकर नावाचा ग्रंथ, मी ग्रंथांनाच महत्व दिलं. ताजमहाल हॉटेलच्या आला महत्व दिलं नाही, बंदरबादच्या आला अंधश्रद्धा होय का. कोणत्या ग्रंथात काय आहे मला आवडच आहे. आता शांतते नाही का, तो कोंडा फेकायचाही नाही, गायलाही घालायचा नाही, पुढच्या दळण्यात टाकायचा. अशा कोंड्यापासून बहुराष्ट्रीय कंपन्या व्हिटॅमिन टॅबलेट तयार करतात आणि त्या विक्रीला पाठवतात. किंमत काय ठेवतात सांगू का, 19 रुपये 69 पैसे. म्हणजे 1 पैसा सुद्धा मी कोणाचं घेत नाही असं दाखवायचं. मग तो कोंडा पुढच्या दळणात टाकायचा आणि दळून आला की तो आपल्या शरीराला मिळतो. त्याला इंग्रजीमध्ये फायबर म्हणतात, मराठीमध्ये बरं का रेषायुक्त आहार म्हणतात किंवा तंतुमय आहार म्हणतात. तिन्ही शब्द मी सांगून टाकले तुम्हाला. शांततेला ऐका. गायला मग चांगली भाकर द्यायची. तांब्याचे, पितळचे आणि काश्याचे भांडे का सराल देतात ना, त्याचे लोखंडाचे भांडे घेऊन द्यायचे. योग्य असेल का चुकीचं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. आमचा शेतकरी काय करतो, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, शेतकरी काय करतो, किटलीमध्ये गाई म्हशीचं दूध भरतो. 8च्या फॅटचं, फॅटला मराठीमध्ये घृतांश शब्द आहे, आणि या हॉटेलवाल्याला देतो. ते दूध दिलं 55 रुपये लिटर आणि त्याचा चहा जो होता तो 200 रुपये लिटरचा. तो चहा पिऊन घरी आला. पण याचं दूध याला पिता नाही येत का. काही माणसाच्या मेनू मध्ये आपलं दूध त्याला द्यायचं आणि त्याची चहा आपण घ्यायचं. परत सांगू, आपलं आयुष्य विनोदाला द्यायचं आणि या भगव्या मांडवा खाली हसण्याचा विनोद घेऊन घरी जायचं. विनोद इथे टाकून द्यायचं, ज्ञान घ्यायचं. एक नारायण एक गाऊ आपला तो एकतत्व एकच का एकतत्व नाम एक धरला चित्ती. एक सोडलं तर त्या आपल्या परमार्थाला दोष लागतो. एक आपलं चिंतन करायचं, आपला परमार्थ करायचा. मी सुद्धा 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहायचो. काहीच नाही माझ्याजवळ, काहीच नाही. हातावरचं घड्याळ नाही, लेही नाही, कमळाचं फुलही नाही, रेल्वेचं इंजिन तर अजिबात असं. फक्त सकाळच्या 3 पोळ्या, संध्याकाळच्या 2 पोळ्या, एवढंच माझं जीवन आहे. उपाधी टाळा. काय शब्द वापरला मी, मला कुठलीच उपाधी नाही. गाडी, ड्रायव्हर, आरटीओ आला, नमस्कार साहेब. कोणत्याच आरटीओला नमस्कार करण्याचं काम ठेवलं नाही. आजच बोललो मला कुठे तिकीट काढताना कल्याण गाडी घेऊन टाकायला बाबा. म्हटलं कितीची घ्यायला पाहिजे, 7-8 लाखाची. 7.5 ना 8 लाखाची गाडी, माझी गाडी 55 लाखाची. कुठे आहे ती पहा, डेपोत जमा करतोय. आहे का टेन्शन, फक्त तिकिटापुरती आपली गाडी तर सोडून दुसरी करते. वायाची उपाधी आपला सांभाळा. उपाध्या जितक्या कमी करता आल्या तितक्या कमी करा. परमात्मा जितका वेळ देता आला तितका द्या. काळ वेळ ना. आता मी सुरुवात करणार आहे सांगायला तुम्हाला. बाबा तुम्ही कीर्तनात मोकार बोलायले, साठी होती नाटी झाली, तुम्ही शायनिंग दाखवता. माफ करा बाबा, मी शायनिंग दाखवली चकाकी. योग याग विधी किंवा जप तप कर्म मग ही साधनं सांगितली नाही का वेदाने, शास्त्राने सांगितली. मग ते तुम्ही का सांगत नाही. ऐका, मला नदीच्या पलीकडे करून जायचं आहे. नदीच्या पलीकडे करून जायचं आहे. काळू नावाची नदी आहे का इकडे कुठे तरी. कालू म्हणतात ते कुठे.
काढू विसरले का तुम्ही? आणि त्या नदीला पूर आलेला आहे आणि तिला पूल आहे. मग पुलावरून जायचं का पोहत जायचं? उतार सांगडी कोणत्या साधनाने जायचं? का कमरेला सांगड बांधायची? सांगड बांधा रे भक्तीची. ती सांगड बांधून जायचं का नावेवरून जायचं का काफ्यावरून जायचं? तर शहाणा मग काय उत्तर देईल? पुलावरून जायचं. आणि जर तुम्ही पूल असून पुलावरून गेले नाहीत तर वाऊगाची सोय दुसऱ्या चरणात लोखंडाची साखळी, जशी फुलाची पाकळी आणि तशीच चरणाची साखळी. जर तुम्ही संतांनी शिक्कामोर्तब केलेलं नाम चिंतन, कंठी नाम शिक्का आता पडी काढ्याचे जगता. शिक्का माना का रोखा माना, रोखा शिक्का तत् समान. शिक्का न माने रावण त्याचे झाले निसंतान, शिक्का मानी हडाड झाले सर्वांग शीतळ. असा शिक्क्याचा एका भाग आहे, पूर्ण आहे. मग पुलावरून न जाता पोहत गेले तर वाऊगाची. मी तुम्हाला वाऊगा किंवा वाया हा शब्द अजून सांगितला नाही. भारतातले 4 धाम, बौद्ध बांधवांचे 4 धाम, हिंदू बांधवांचे 3.5 पीठ, 4 शक्तिधाम, सप्तपुर्या, अष्टविनायक, 12 ज्योतिर्लिंग, 108 वैष्णवतीर्थ, 360 छोटी मोठी तीर्थ आणि त्याचप्रमाणे मानलेली तीर्थ, झालेली तीर्थ. एवढे तीर्थ करून आला नाम चिंतन करत नाही. असं कसं काय? त्रिवेणी संगमी काय शब्द गेला? जपतप कर्म हरिवण धर्म वाऊगाची. वाऊगा म्हणजे व्यर्थश्रम. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ. मग चित्त नाही तरी ते मी आता ज्ञान मिळवली. ज्ञान मिळवायचंय मला. मी नाही चिंतन करणार. विष्णू विणे जप. शब्द आता व्यर्थ शब्द तुमच्या पुढे मांडतोय. तुम्ही सगळे परीक्षक आहेत, मी विद्यार्थी आहे. ज्ञानदेवाजीने नामेवी किती झालेले असतात शब्द तुम्ही मोजायचे. योग याग विधी आणि नवी सिद्धी. वाया शब्द आला, वायाने अजून राहिलेला आहे. विष्णू जप झालं, वाया योग याग विधी झाले आणि आता नाथ बाबांकडे जाऊ पैठणला. बाजून गेल्या असं. हो चला. इथे ट्रॅक्टर सोडलं
तिथे ट्रॉली सोडली, तिथे रोटावेटर सोडलं, तिथे कल्टिवेटर सोडलं, तिथे नांगर सोडला, तिथे गाई म्हशीची वैरण, तिथे बायको ट्रॅक्टर सोडलं, तिथे वासरं सोडली. हा सगळा पसारा झाला. पिंडी देवस्थिती ब्रह्मांडी हरवेण सारा. बाकीचा काही किस काढत नाही, खोबऱ्याचा मुळाचा गाजराचा किस काढत. आता मी जास्त किस काढत नाही. माफ करा, मोठे मोठे योद्धे झाले. भारतातलं कलाकुसरीचं राज्य, मी त्याचा आदर करतो, राजस्थान. त्याचं खरं नाव आहे मारवाड. त्याच राज्यात देशाचं नाव आहे मरू. मरू ज्ञानेश्वर मरू म्हटलंय. त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण नावाचा राजा होता. असा भाला फेक करायचा, इथे भाला लागला की मुंडकं बाजूला धड बाजूला. पडता पडता हत्तीचं शेपट धरून नाप्यावर चढायचा, पडता पडता घोड्यावरून उडी मारायचा. त्या पृथ्वीराज चव्हाणचं काय उरलं राजस्थानमध्ये, ते भूगोलच्या याला भूगोलाचा यमेचा विषय झाला. त्या माणसाला विचारा काय उरलं त्याचं. 20-20 किलोच्या सोन्याच्या समयात त्याच्यात बदामाचं तेल, चौरंगच्या ताटावर ताट ठेवलेलं जेवणाचं, आणि रेशीमच्या आसनावर बसलेला राजा कानाच्या ओढ्यात राहिला नाही. काय करायचंय मला तो इतिहास सांगून. मग आपलं काय राहणार आहे? 3 कोंबड्या, 2 म्हशी, 11 गाड्या घर, 2 मुलं, 7 शेळ्या. संपला आपला व्यवहार. कोणाचंच काही टिकलं नाही. पहिल्या प्रधानमंत्र्यांनी तुकडोजी महाराजांना बर का राष्ट्रसंत म्हणून पदवी दिली. त्यांची एक ओवी अशी आहे, सगळ्या राज्यांचा कायदा, सगळं राज्याचं वैभव खलास होतं आणि संतांचं वैभव जगात कुणी काही म्हणजे पुण्यातल्या एका नगरसेवकाचा वाढदिवस शनिवारवाड्यात साजरा केला. त्याच्यामध्ये माझंही कीर्तन आलं. आता मी कीर्तनाला वेळ होता, तो वाडा दिवसा कीर्तन होतो. 2 विटांच्या मध्ये जी माती आहे ती माती करून करून चिमण्या तिथे घरचे करतात. अंडी आणि पिलं पाहिजे तिथे. जिथून महाराष्ट्राचा कारभार पाहिला जात होता त्या राजाच्या भिंती पक्षाची गर्जन. आपला फॅट, आपला थाट काही राहणार नाही. जेवढा परमार्थ कराल तेवढंच राहणार आहे. माझ्या बरोबरच्या काही कीर्तनकारांनी धर्मशाळा बांधल्या आणि 1,90,000 रुपये पाणीपट्टी, स्पेशल पाणीपट्टी, लाईट बिल आणि म्युन्सिपाल्टीचा कर भरायला पैसे नाही. कोणी सांगितलं होतं एवढं? पोपटवा 50,000 पाठवल्या मोबाईलमध्ये. आता माझ्याकडे ती कला नाही. तो म्हटलं एवढं कशाला? मुलं नाही, बाळ नाही. म्हणजे धर्मशाळेची पाणीपट्टी, स्पेशल पाणीपट्टी, दिवाबत्ती, एवढं थकल्यानंतर लिलावात नाही आहे. एवढी धर्मशाळा का बरं बांधली? म्हणजे लोकांची लग्न लागण्या करता त्यांची जबाबदारी तुम्ही घेतली. तुमच्या ध्यानात आलं का नाही? तो कीर्तनकार वारला ना, आता ते भांडणं चालू झालं. बटाटावाल्याची धर्मशाळा मुंबईवाल्याची होती. बटाट्याचा व्यापारी, डाळवाल्याची धर्मशाळा मुंबईच्या डाळ व्यापाऱ्याची होती. जो बुवा राहिला त्याने कब्जा बसवला, त्याने दुसऱ्याला घेतली. दुसऱ्याने तिथे एक महिला ठेवली, ती मालकीन झाली. असं नाही. थोडक्यात सांगू का आता? ह्यल्पश्च कालो बहुविघ्नता. मी कीर्तनात संस्कृत काही जास्त बोलत नाही, पण माझा आवडता विषय संस्कृत भाषा आहे. काहीच राहणार नाही. जप तप कर्म हरिविण धर्म बाहुल्याची व्यर्थ जा. ठीक आहे. एका शेतकऱ्याने काय केलं, 6 एकर शेत रोट्या विट्या फिरवलं, रोलर भाड्यात आणून फिरवलं, गाई म्हशीच्या शेणाने सडा घातला, पुन्हा रोलर फिरवलं, चारी बाजूने सुंदर अशा प्रकारचा मांडव घातला. तो मांडव असा तो वॉटरप्रूफ, पाणी लागणार नाही, उडणार नाही, वादळ येऊ का काही येऊ. आणि लाईट गेली तर ट्रकवरच जनरेटर आणलं. कुठून आणलं? संगमनेरवरून. आणि स्वयंपाकी घेतले गुजरातचे, कारण महाराष्ट्राचे स्वयंपाकी तिखट जास्त वापरतात. आणि त्या लग्नात नाचण्याकरता पुण्याच्या कॉलेजचे मुलं आले. स्पेशल 80 मुलांची टीम आली. काबरे आले नाचायला. कीर्तन लग्न वेळेवर लागू नये म्हणून. त्या मुलीला
ब्युटी पार्लर करण्याकरता भोपाळवरून मुलींची टीम आहे. नवरदेवचे मामा आले, नवरीची आई आली, नवरदेवचे मावसा आले, नवरीची आते आली, नवरदेवचे मित्र आले, नवरीच्या मैत्रिणी आल्या, आमची कीर्तनकार मंडळी आली, प्रत्येक क्षेत्रातली मंडळी आली. आणि नवरदेव कुठे आहे? मग नवरदेव असं म्हणतो, मला यंदा लग्न नाही करायचं. कोणाची ज्ञानेश्वरी पाठ आहे की मला उभी पाहिजे. शिष्यविन अलंकार मुंडक नाही. आणि हातापायाच्या याच्यात दागिने सोन्याचे घातले, मुंडक नाही. शिष्यविन अलंकार नाही. आयुष्यविन लक्षणे. आयुष्य 12 वर्षाचा आहे, रास दिलं काय त्याला. आणि ओहरे विन वाधावणे तो विटंबना. जर नवरदेव नसेल तर ते लग्न विटंबना आहे, तसं नाम चिंतन जर नसेल तर ती विटंबना आहे. चला पुढे. शेतातली खुरपणी निंदणी केली नाही आणि 18 गायच्या 18 गुन्हा टाकल्या मक्याला. आणि तण वाढलेला मका एवढा आहे, ते टाकलेलं फर्टिलायझर्स कोण खाणार? तण का पीक? आणि जर तुम्ही निंदणी केली नाही आणि खत घातलं तरी ते व्यर्थ, आणि नाम चिंतन केलं नाही तरी ते व्यर्थ. मी सिद्धांतावर आलो. बाबा लय पटलंय आम्हाला तुमचं कीर्तन. लय बाबा आमतो कीर्तन, जाम कीर्तन आणला. कोण म्हणतात कोकणात काय काय गायचे लोक जाम कीर्तन. अरे कीर्तन कोणी जाम आणायचं आहे का बाबा? तुला कोण सांगेल? आम्हाला निवांत व्हायचंय, निवांत व्हायचं. मग हरिपाठाच्या मार्गाने जा. हरिपाठाच्या मार्गाने जा.